नमस्कार मैत्रिणींनो, मी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. तर सणासुदीचं गोडधोड खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर मस्त अशी साधी सोपी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी आज आपण बनवणार आहोत. तर चला लगेच आपण रेसिपीला इथं सुरुवात करूयात. तर यासाठी काय करायचं आहे, कुकर घेतलेला आहे मी, त्यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेले चणे आहेत ते इथं मी घालून घेतलेले आहेत. पाहू शकता चणे छान भिजलेले आहेत. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे. चणे बुडून आपले थोडंसं वरती पाणी येईल एवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक 4 शिट्ट्या करून हे चणे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे एका कढाईमध्ये मी 2-3 ग्लास पाणी गरम केलेलं आहे. यामध्ये 5-7 काजू घातलेले आहेत आणि सोबतच एक जुडी पालक जो आहे तोही साफ करून इथं घेतलेला आहे मी, तो यामध्ये घालून घेतलेला आहे. पालक आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असा उकळवून घ्यायचा आहे. पूर्णपणे शिजवायचा नाही, फक्त याचा कच्चेपणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे. पाहू शकता छान असा पालक आपला मऊसूद असं झालेला आहे. तर हा या गरम पाण्यातून काढायचा आहे आणि साध्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. बर्फाच्या पाण्यामध्ये नाही घातला तरीही चालेल, फक्त साध्या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता इथं पुढची स्टेप म्हणजे मी अर्धा टमाटर घेतलेला आहे, तो अशा प्रकारे रफली चॉप करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. यासोबतच यामध्ये जे काजू आणि पालक होता वाफवून घेतलेला आपण, तोही इथं घालून घेतलेला आहे आणि हा थोडंसं पाणी घालून छान असं वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे दही असेल तर दही घातलं तरीही चालेल, टमाटर नाही घातलं तरीही चालतं. छान अशी याची प्युरी आपली तयार झालेली आहे. आता इथं आपले जे चणे आहेत तेही शिजून कुकर थंड झालेला आहे. छान मऊसूद असे आपले चणे जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. पाहू शकता चांगले चणे आपले शिजलेले आहेत. तर आता आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूयात. तर इथं तीच कढाई मी घेतलेली आहे, याच्यातले फक्त पाणी फेकून दिले. यामध्ये आता भाजीला फोडणी देण्यापुरतं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण कट करून घेतलेला आहे, तो चांगला लालसर असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग यामध्ये एक मोठा कांदा छान बारीक चिरून घातलेला आहे, हिंग घातलेलं आहे थोडंसं आणि हे आता आपल्याला चांगला कांदा मऊसूद होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला ट्रान्सपरंट झाला की नंतर यामध्ये जो अर्धा टोमॅटो आपला राहिलेला होता तो इथं चिरून घेतलेला आहे मी छान बारीक असा, तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हेही आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यामध्ये मी इथं घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे, सोबतच आपल्याला यामध्ये धनिया पावडर घालायचे आहे. चवीनुसार आपल्या मसाले घालायचे आहेत, कुठलंही परफेक्ट प्रमाण असं याचं नाही आहे. सोबत थोडीशी हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे. लाल तिखट तिखटपणासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घालू शकता. सोबतच कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी. मीठ आपण चणे शिजवताना घातलेलं आहे, त्यामुळे मी इथं मीठ घातलेलं नाही. मसाले हलकेसे आपल्याला परतून घ्यायचेत आणि नंतर यामध्ये जी आपली पालक प्युरी आपण करून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि छान एकसारखी अशी या मसाल्यामध्ये शिजवून मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपले मसाले जे आहेत ते करपत नाहीत. पालक प्युरी मिक्स करून झाल्याच्या नंतर जे आपले चणे आपण शिजवून ठेवलेले होते तेही यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर तुम्ही भाजी पूर्ण शिजल्याच्या नंतर मीठ चेक करून नंतर यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता. आपण चणे उकडवताना घातलेलं आहे म्हणून सध्या तरी मी घातलेलं नाही आहे. तर तिथं चणे घालून घेतलेले आहेत मी, छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घालायचं आहे, एक अर्धी वाटी. कारण सध्या भाजी घट्ट आहे आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती मसाल्यासोबत शिजवून घ्यायची आहे, कारण चणे शिजलेले आहेत, पालक आपण वाफवून घेतलेला आहे, पण हे सर्व मिश्रण आपल्याला मसाल्यासोबत चांगलं असं 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडीशी पाण्याची आवश्यकता होती, म्हणून मिक्सरचं भांडं विसळून पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवरती एक 3 ते 4 मिनिट हे सर्व एकत्रित असं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त अशी आपली भाजी जी आहे ती इथे शिजून तयार झालेली आहे. हलकंसं पाणी आहे यामध्ये, थोडंसं 2 मिनिट झाकण काढून याला शिजवून घ्यायचं आहे किंवा नाही शिजवलं तरीही जशी थंड होईल भाजी तशी ही घट्ट होत जाते. पाहू शकता मस्त अशी दाटसर आपली भाजी जी आहे ती इथं बनवून तयार आहे. अगदी साधी सोपी भाजी आहे. मुलंही पालकची भाजी जी आहे ती खूप आवडीनं खातील, कारण समजणार नाही यामध्ये पालक घातलेला आहे असा. ही भाजी आपण भातासोबत, चपातीसोबत, रोटीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. खूप मस्त लागते. भाकरीसोबत खायलाही खूप छान लागते. तर चला भाजी शिजून तयार आहे. आपण यावरती हलकासा तडका देऊयात. तडका देण्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे थोडंसं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे.
कारण यामध्ये थोडेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. गॅस बंद केल्याच्या नंतर इथं मी जिरं घातलेलं आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे, सोबतच थोडीशी हळद पावडर घातलेली आहे म्हणजे छान चमक येते आपल्या भाजीला, आणि लाल तिखट घातलेलं आहे जरासं म्हणजे छान रंग वरतून चांगला येतो तडक्याला. तडका आपल्या तयार भाजीवरती घालून घेतलेला आहे. तर पाहू शकता तडका घातल्याच्या नंतर मस्त अशी आपली भाजी इथं बनून तयार आहे. फायनली आपली भाजी बनून तयार आहे. यामध्ये नंतर मी थोडंसं मीठही घातलं होतं. तर बघा मस्त अशी भाजी छान होणारी तुम्हीही बनवू शकता. माझी भाजी तुम्हाला कशी वाटते हेही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमची भाजी कशी बनली हेही तुम्ही मला नक्की सांगू शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. चला आपण उद्या लगेच भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.